मुंबई का जैसा गेटवे ऑफ इंडिया है ना बीजापुर का लोकल गेट है। इसे बोलते हैं मराठी में तटबंदी किला। मालिक 2 करोड़ देना पड़ गया हो। नमस्कार मंडळी, आजचा आपला प्रवास आहे विजापूरमध्ये। आजचा हा दुसरा दिवस। विजापूर म्हणजे इतिहासाने भरलेलं, वास्तुकलेनं वारसा जपलेलं आणि प्रत्येक कोपऱ्यात गोष्ट सांगणारं हे एक शहर। कालचा प्रवास थकवणारा होता, पण आज सकाळची इथे उभा राहिल्यावर सगळी थकवा गायब झाला आणि चाललो आहोत आपल्या या नवीन प्रवासाला, दुसऱ्या दिवसाला। चला तर बघूया हा प्रवास। क्या नाम बोले? अब्दुल रजाक बाबा और खबीज खान बाबा और उधर का बाबा। हाँ, वो मस्जिद है नमाज पढ़ने का। ओ भाई ओ बड़ा रे बड़ा पानी है। हम क्या करने का, ये बातें दरगाह का वीडियो मेरे को फोटो डालने के आ जाने का। ये बाजू जाने का, इधर ये पीरा के पास जहाँ को नमाज। आपण आत्ता आहोत आहे जोडी घुमट। इकडे एक घुमट आहे आणि आपल्या डाव्या बाजूला एक घुमट आहे। असे 2 घुमट असलेली ही जोडी घुमट आणि समोर एक मस्जिद आहे जी खूप जुनी आहे, जुन्या काळात बांधली गेलेली मस्जिद आहे। मागितले असेल काहीतरी विषय असेल, त्यामुळे हे लोक इथे दर्शनासाठी आलेले आहेत। त्यांच्या एक रीतिरिवाजाप्रमाणे इथे आलेले आहेत। इथं ही एक कबर आहे आपली, त्याच्यामध्ये 2-3 कबर आहेत आणि समोर असं जुन्या काळातलं स्ट्रक्चर आहे। गोल गुंबज जसं आहे ना, सेम त्याच आकाराचं अशा 2 कमानी आपल्याला इथे एकाच सोबत बरोबर पाहायला मिळतात। आणि इकडे समोर आणखीन एक सेम कमान आहे, पण ती मस्जिद आहे असं सांगितलं जातं। गलत जोड़ो नहीं, हमारी अच्छी नहीं आपसे मिलकर बहुत खुशी हुई। नहाने का जगह है ये हाँ, चांद बीबी सुल्ताना आदिल शाह अपनी बीबी के वास्ते बने थी। इसका नाम है ताज बोड़ी। 104 फुट चौड़ा भी 52 फुट खोला है। इसका नाम है ताज बोड़ी। बीजापुर का किले का राउंड बोलते हैं ना, घोड़ागाड़ी में घूमे तो ये किला है पूरा पुराना बीजापुर सिटी। और उधर पूरा नया बीजापुर, तो इसका नाम बीजापुर का विजयपुर होगा। तो सिटी डेवलपमेंट होगा। बॉर्डर है क्या? हाँ, बॉर्डर है ये। अभी क्या बादशाह जमाने का बॉर्डर है। चल लेफ्ट जायचं, राईट न्यायचं का?
मलिक के मैदान. आणि ही आहे तो मलिक के मैदान. मलिक के मैदान. तोफई का काय आहे? खतरनाकच आहे. आपण आत्ता आहोत विजापूरच्या किल्ल्यातील शहाबुल्लाव आणि आपल्या पुढे आहे ही मुलुगे मैदान तोफ जी 55 टनाची आहे. आणि 55 टनाची जरी असली तरी ही अहमदनगर जिल्ह्यातील निजामशाहनी जो निजामशाह होता बुरहानशाह त्यानं बनवलेली ही तोफ आहे. त्याच्याकडे जो सरदार होता तुर्की सरदार गुमी खान त्यानेही 55 टनाची बनवलेली ही तोफ आहे. ही पहिली अहमदनगर इथे बनवली आणि त्याच्यानंतर ही परांडा किल्ल्यावर आणली आणि नंतर आता विजापूरच्या किल्ल्यातील शहाबुर्जावर ही तोफ आपल्या इथे पाहायला मिळते. इथला जो आजूबाजूचा जो परिसर आहे तोही आपल्याला इथे पाहायला मिळतो. इथे समोर थोडंसं स्ट्रक्चर आहे पण इकडे जाण्यासाठी एंट्री नाही ॲक्च्युली. आपण इकडे बघूया. हां तिकडे एक टावर आहे तुम्हाला बघितलं पलीकडल्या साईडला आपल्याला समोर जे टावर दिसतं ना तिथे एक टावर आहे. त्यावर कशी आणखी एक बिल्डिंग आहे तर तिथून सिग्नल तिथून जात होतं ज्यावेळेस इथं काही म्हणजे मेसेज वगैरे द्यायचा असेल तिथून तो इथे इथे तर तिथे संदेश दिला जातो. आणि ते आपल्याला समोरच आणखीन काहीतरी नक्षीकाम दिसतं तर ते खाली जाऊन बघूया आपण.